वंडर्स आमच्या व्हिएतनाम टूरच्या सेकंड डेला फुकॉक हे जे आयलँड आहे जे आपल्या इंडियन्ससाठी विजा फ्री आहे. ह्या आयलँडच्या सेकंड डेला आम्ही गेलो होतो विन वंडर्सला. तुम्ही पाहू शकता किती ॲट्रॅक्टिव्ह एंट्रन्स आहे आणि हे पाहूनच आम्हाला खूप आनंद झाला. तर इथे विन वंडर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला ॲक्टिव्हिटीज करता येतात. वेगवेगळे सेक्शन्स आहे आणि तिथे आपण भरपूर ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतो. तर इथे आम्ही चाललेलो आहोत विन वंडर्सच्या एंट्रन्समधनं आत. तिकीट घेतल्यावरती ते स्कॅन झाल्यावरती आपण आत गेलेलो आहोत आणि आत गेल्यावरती आपल्याला हे फेरी टेल टाऊन दिसते. किती सुंदर असे हे फेरी टेल टाऊन आहे आणि संध्याकाळी इथे लाईट शो असतो, पण आम्ही तो लाईट शो पाहिला नव्हता. आणि हे पहा, ब्रिटिश स्टाईल, इटाली स्टाईल हे जे कन्स्ट्रक्शन आहे तर आपल्याला एक युरोपची फील येते. समोरच तुम्हाला विन वंडर्स दिसत आहे आणि इथून आपण पोचलो आहे आपल्या ॲक्वॅटिक एरियाला. तर हा मोठासा टर्टल ठेवलेला आहे आणि इथून आत गेल्यावरती आपल्याला ॲक्वॅटिक लाईफ एन्जॉय करता येते. तर एक मोठे ॲक्वेरियम आहे आणि त्या ॲक्वेरियममध्ये लाखो करोडो वेगवेगळ्या स्पीशीज ऑफ फिश अँड ॲक्वॅटिक प्लांट्स पाहायला मिळणार आहेत. तर चला आज जाऊया आणि पाहूया कोणकोणते फिश आपल्याला पाहायला मिळतात ते. तर हे आहे एंट्रन्स आणि इथून आपण चाललो आहे आत. तर अशा छोट्या छोट्या कन्स्ट्रक्टिव्ह अशा वॉटर टँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिश, हे पहा ब्लॅक फिश गेला, इथे तुम्हाला दिसतात आहेत रेड कलरचे, व्हाईट कलरचे, इवन ऑरेंज कलरचे, असे वेगवेगळ्या आकाराचे आणि शेपचे छोटे मोठे फिश. हा सिल्वर फिश दिसतोय. इथे पहा किती सुंदर असे छोटे छोटे फिश ॲक्वॅटिक टँकमध्ये खेळत आहेत. आणि इथे काही मोठे फिश आपल्याला दिसतात आहे आणि खाली एक डोम्स टाईप स्ट्रक्चर आहे जिथून मुलं जाऊ शकतात, पण इथून आपण जाऊ शकत नाही. तर अशा ह्या फिश टँकमधनं पुढे जाऊन आपण पाहणार आहोत अजून मोठे फिश. तर चला पुढे चलूया आणि पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे फिश. तर इथे तुम्हाला दिसतात आहेत जरासे वेगळ्या शेपचे असे फिश आणि मागे त्यांनी एक ओल्ड कन्स्ट्रक्शन टाईप आर्ट वर्क केलेलं आहे की जसं काही एक आपण सीच्या हातमध्ये गेलेलो आहे, जिथे एक जुनी अशी कोणती तरी सिव्हिलायझेशन जी ओशनमध्ये सामावलेली आहे, तर तिथे हे फिश फिरतात आहेत असा त्यांनी आभास निर्माण केलेला आहे. तर ॲक्च्युली हे सगळं मॅनमेड आहे, पण आपल्याला असं फील होतं की ओशन, डीप ओशनच्या आतमध्ये आपण एखाद्या जुन्या सिव्हिलायझेशनला पाहतोय आणि तिथे असलेले फिश पाहतोय. तर ही सगळी आभासी दुनिया आहे. इथे पहा एक पर्सन आहे जो फिश टँकमध्ये फिशला फूड द्यायला आलेला आहे आणि तो पण इथे कॅच झालेला आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे फिश पाहत आहात आणि आता आपण चाललेलो आहोत पुढे. तर ह्या सेक्शनमध्ये खूप जुने असे काही ॲक्वॅटिक प्लांट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे मोठे मोठे रूट्स आहे आणि तिथे काही फिश छोटे आपल्याला दिसत आहेत. तर हे सगळं डिझायनिंग इतकं सुंदर आहे, विलोभनीय आहे की आपण पाहतच राहावे. तर इथे तुम्हाला प्लांट्स आणि त्याच्यामध्ये दिसतात आहेत वेगवेगळे फिश. आणि इथूनच पुढे गेलो आहे तर आपल्याला कोरल्स, ह्या कोरल्समध्ये आपल्याला फिश दिसतात आहे. तर तुम्हाला माहिती आहे की फुकॉक हे फार फेमस आहे त्यांच्या सीमध्ये असलेल्या कोरल्ससाठी. आणि इथे कोरल्स आहेत आणि त्याच्यामध्ये फिश स्विम करतात आहे. आणि इथून पुढे गेल्यावर आपल्याला वाटते की आपण अंटार्क्टिका ह्या ओशनमध्ये आलो आहोत. अंटार्क्टिका खंडावरील आपल्याला पेग्विन ही फॅमिली पाहायला मिळते. तर हे स्पेशल सेक्शन आहे जिथे टेम्परेचर खूप लो ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळीकडे स्नो दिसतोय. पाण्यामध्ये काही आपले बेबी पेग्विन आहेत ते स्विम करताना दिसतात आहेत, तर काही पेग्विन हे स्नोमध्ये बसून एन्जॉय करतात आहेत, तर काही पेग्विन झोपलेले पण दिसतात आहेत. तर अशा पद्धतीने पेग्विन फॅमिली ह्या त्यांच्या आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटमध्ये पण आनंदाने आणि सुखाने राहताना दिसतात आहे. काही छोटे पेग्विन आहेत ते पाण्यामध्ये उभे राहून लाईफ एन्जॉय करतात आहे. आणि इथूनच पुढे आम्ही एक रेस्टॉरंट आहे जे आपल्याला ॲक्वेरियमच्या पुढेच आहे, तर तिथे आम्ही कॉफी प्यायलो
आणि फिश पाहत पाहत कॉफी पिण्याचा आनंद अनुभवला. आणि पुढे जेव्हा आम्ही गेलो तर एक टनल होतं आणि टनलच्या सगळ्या बाजूला पाण्यामध्ये ॲक्वेरियम होतं आणि ॲक्वेरियममध्ये खूप मोठे छोटे असे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आपल्याला दिसत होते. जिथे पाहावे तिथे वॉटर अँड फिश. सो द एन्जॉयमेंट वॉज ऑन द टॉप. तर हे सगळं एन्जॉय करून आता वेळ झाली आहे की आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊ. तर इथे विन वंडर्समध्ये तसे तर भरपूर सेक्शन्स आहेत, पण आम्हाला जायचं होतं ॲडव्हेंचरला. तर वेगवेगळे स्पोर्ट्स आम्ही तिथे एन्जॉय करणार होतो, एक्सपिरियन्स करणार होतो. तर आम्ही ॲडव्हेंचर ह्या स्पोर्ट्सकडे चाललो आहोत. रस्त्यात तुम्हाला काही विलोभनीय दृश्य दिसली तर त्याचे मी शूटिंग केलेले आहे, पण सगळ्याचे शूटिंग करू शकले नाही. इथे जेव्हा आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करतो तर आपल्याला आपला कॅमेरा आणि आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू लॉकरमध्ये सेफ ठेवाव्या लागतात. कारण जर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण स्पोर्ट्स केलं, ॲडव्हेंचर केलं तर मे बी ते डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे ते ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि आम्ही असेच पुढे चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे लँडस्केप डिझायनिंग केलेले आहे. जे तुम्हाला आत्ता दिसतंय त्याच्यापेक्षा पण रियालिटीमध्ये खूप एक्सपिरियन्स करणं, अनुभवणं खूप एन्जॉयबल असतं. ही राईड माझ्या मुलांनी आणि माझ्या मिस्टरांनी केली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे. बाकी ज्या राईड्स आम्ही सगळ्या तिघांनी मिळून केला त्याचा व्हिडिओज आम्ही काढू शकलो नाही. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारे मोशन होती ह्या सर्कलची, एकदा फॉरवर्ड मोशन आणि आता तुम्ही पाहू शकता रिव्हर्स मोशन. आणि दिसतंय त्यापेक्षा पण त्याची स्पीड खूप जास्त होती आणि वर खाल असं करत ते राऊंड राऊंड फिरतं असतं, तर लोकांना खूप आनंद मिळतो. अजून एक राईड जी आम्ही केलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यातून जी आपली कार आहे ती उंच आणि खोल असे वळणं घेत घेत पाण्यातून लास्टली येते आणि सगळेजणं भिजतात. तर तुम्हाला इथे मी दाखवते की कशा पद्धतीने ती राईड होती. तुम्ही पाहू शकता फ्युनिकल टाईप ही राईड होती, पण हे वरून ओपनच होतं. ह्या राईडद्वारा आपण थेट माउंटनच्या आतमध्ये केवमध्ये जातो आणि केवमधनं बाहेर जेव्हा येतो तेव्हा पाण्यामधनं आपली ही राईड जाते आणि सगळ्यांना भिजवत ती पुढे येते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या राईड्सचा अनुभव घेत इव्हिनिंगला तिथे एक शो पण असतो, तर तो शो पण आम्ही पाहिला. हा जो शो आहे तो इव्हिनिंग शो आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स अँड परफॉर्मन्स केले जातात. जेंट्स परफॉर्मन्स आहे, लेडीज परफॉर्मन्स आहे आणि ह्या सगळ्या परफॉर्मन्सचा आनंद घेत घेत इट्स टाइम टू say goodbye to Wind Wonders. We were unable to visit all different parts of Wind Wonder. Definitely next time we will visit. Till then, have a nice day. If you like my video, do subscribe. Thank you.